गेल्या काही दिवसात अन्न व औषध प्रशासनाने दूध माफियांविरोधात कंबर कसली आणि त्यातून कोटींच्या कोटी रुपयांची विषारी पावडर जप्त करण्यात आली। मात्र कारवाईच्या या धडाक्याची दूध माफियांनी प्रचंड धास्ती घेतली। म्हणूनच हे नराधम आता दुधात मिसळण्याची विषारी पावडर कुठेही फेकून देऊ लागलेत। असाच एक धक्कादायक प्रकार धाराशिवमध्ये घडला, त्यामुळे नदीचं पाणी चक्क काळं पडलंय। पाहूयात हा रिपोर्ट। धडक कारवाईमुळे दूध माफियांची बोबडी वळली। दुधात मिसळण्याची पावडर फेकली नदीत। विषारी पावडरमुळे नदीचं पाणी काळवंडलं। धाराशिवच्या दुधना नदीत हे जे पांढऱ्या रंगाचं दिसतंय ते कोणीतरी खराब झालेलं पीठ टाकलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण नदीच्या पात्रात जो सफेद रंगाचा पदार्थ दिसतोय तो साधा सुद्धा पदार्थ नाहीये, तर ती आहे पावडर, तीही विषारी। धक्कादायक म्हणजे ही पावडर दुधात मिसळून ते विष लोकांना विकण्याचा अत्यंत खतरनाक मनसुबा असल्याचा संशय व्यक्त होतोय। भूम तालुक्यातील वालवड गावाजवळच्या नदीपात्रातील ही दृश्य आहेत, जी पाहून अनेकांना धक्का बसला। खरं तर गेल्या काही दिवसांआधी धाराशिवच्या भूममध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली होती, ज्यात लाखो रुपये किमतीची विषारी पावडर जप्त करण्यात आली होती। अशीच पावडर मिसळून तब्बल 33 कोटी लिटर विषारी दूध संपूर्ण महाराष्ट्रात विकल्याचंही उघड झालं होतं। त्याच कारवाईचा धसका घेऊन दूध माफियांनी ही पावडर बिनबोभाटपणे नदीत फेकून दिली। आता मी दुधना नदीपात्रावर आहे। या दुधना नदीपात्रावरती जे पावडर आहे, दुधात भेसळ करण्याचं पावडर, ते पावडर जे आहे ते आणून टाकण्यात आली होती आणि त्यामुळं या परिसरात दुर्गंधी पसरली होती। इथल्याच काही स्थानिक नागरिकांनी जे आहे ते याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ही बातमी माहिती टाकली होती की अशा पद्धतीचे इथं पावडरचे पॅकेट टाकण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं तर या परिसरात सगळ्या पद्धतीनं काही पावडरचे हे टाकलेले दिसत आहेत। मुळात ह्या पाण्याचा कलर जर बघितला तर आता जी दुर्गंधी आमच्या सुद्धा नाकाला वास येतो या पाण्याचा। दुधना नदीच्या पात्रात ही पावडर फेकल्यामुळे नदीचं पाणी काळं पडलंय, त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरलीय। म्हणूनच स्थानिक ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे। दुधाची पावडर केमिकल म्हणून कोणीतरी टाकून गेलेलं इथं आणि ह्या परिसरात ह्या पाण्याचा वास भरपूर प्रमाणात येत होता, दुर्गंधी येत होती। पण ते आम्हाला काय नेमकं आमच्या लक्षात नाही आलं, पण काय अभ्यासक लोकांनी येऊन बघितलं, त्याच्यात दुधाची पावडर मिक्स केलं असं वास एकदम दुर्गंधी। आता तरी पाणी तुम्हाला थोडं शुद्ध दिसतंय, पण एकदम जवळ येत नव्हतं। ह्याला भरपूर कालावधी झाला टाकून गेलेलं। जसं तालुक्यात कारवाईचं दुधावर भेसळमुळे कारवाई सुरू झालेली, तसं हे 4-5 दिवसात इथं पावडर येऊन पडलेली। मग त्या अंदाजानुसार तर ही पावडर दुधात मिक्स करायचीच असणार आहे आणि पाण्याचा पण वास त्या प्रमाणात यायला लागलाय। धाराशिवमध्ये कोट्यावधी रुपयांची विषारी पावडर जप्त करून आता आठवडा उलटला, पण यातील 7ही आरोपी अद्याप मोकाटच आहेत। मुख्य आरोपी बाळासाहेब घोडके हा फरार झालाय। तो अटकपूर्व जामिनासाठी लपून छपून धडपडतोय। भूममध्ये विषारी पावडर दुधात मिसळून या नराधमांनी किती मोठा जीवघेणा खेळ मांडलाय पहा। 23 कोटी 4,70,000 लिटर विष दुधातून महाराष्ट्राच्या पोटात गेलं। फक्त 6 महिन्यात 2.5 लाख किलो विषारी पावडर दुधात मिसळली। डिटर्जंट पावडर, युरिया, घातक केमिकल, स्टार्च दुधात मिसळलं। 23 कोटी लिटर विषारी दूध महाराष्ट्रानं 9 कोटी रुपये मोजून विकत घेतलं। आधी महाराष्ट्राच्या पोटात या नराधमांनी 23 कोटी लिटर दूध घातलं आणि लहानग्या बाळांसह अनेकांच्या जीवाशी खेळ मांडला। हा सगळा खतरनाक खेळ अन्न आणि औषध प्रशासनानं उघड केलाय। आता मात्र या दूध माफियांची बोबडी वळलीय। दुधात मिसळण्याच्या विषारी पावडरची ते विल्हेवाट लावू लागलेत। म्हणूनच लोकांच्या दुधात विष कालवणाऱ्या या पुतना मावशांना कायमची अद्दल घडवण्याची मागणी होतीये।
अन्न औषध प्रशासनाने ही कारवाई केली. त्या कारवाईनंतर कुठेतरी ह्याचं जे दुधात भेसळ करणाऱ्याचं त्यांचं धाबं बनवलं, त्यातूनच हा प्रकार घडलेला आहे. आता ही पावडर जर इथं टाकलेली असली, तर दुर्गंधी जर सुटलेली असली, तर अशा परिसरात अनेक ठिकाणी पावडर टाकले. त्यामुळं अन्न व औषध प्रशासनानं त्या ठिकाणी जाऊन देखील त्याचे नमुने घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी कुठेतरी स्थानिक नागरिकांकडून केली जाते आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, धाराशिव, भूम.